आता एक दाखवते तुम्हाला. आपले व्हिडिओज हे सगळे मोटिवेशनल असतात, माहिती आहे ना. हा एक ब्लाऊज हौशीने घेतला होता 2-3 वर्षापूर्वी आणि हा एक ब्लाऊज. हे दोन्हीही ब्लाऊज हौशीने घेतले होते. एक एकदा घातले, एवढे टोचले आतमध्ये, काय विचारू नका. पण मस्त ब्लाऊज छान आहे, कापड पण छान आहे, पण काय कुणाच टोचलो आणि म्हटलं जाऊ दे आता हे देऊन टाकायचे. इलाज नाही आता. हे काय वयोमानानुसार शोभणार पण नाही तो घालायला, देऊन टाकूया. हा डोसा प्रीमिक्स करायला पाहिजे. सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे फ्रीजमध्ये, त्याच आता एक 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 शोधून काढूया. हे कसं आहे वेळेला हे जेवलं नाही की नाही सगळं गोंधळ होऊन बसतोय, सगळं असा पसारा. असू दे, माझं तर जेवण झालंय. भूक लागली की जेवून घ्यायचं, लक्षात ठेवा. आता काय आपण लहान नाहीये, नवीन लग्न झालेली. आपल्या तब्येतीची काळजी आपण घ्यायची. आपण ठीक तर सगळे ठीक. पेरू काय मस्त मस्त पेरू येत होता, पण ह्या पेरूच्या की नाही मधलं असं मी कलिंगडासारखं काढते. मला जमत नाही ते खायला, मला आवडत नाही. बिया खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे नुसता मी आता बाजूचा बाहेरचा गर खाणार. समोर पेरू दिसल्यावर इच्छा होतेच, पण हे मधलं नाही खायला जमत मला, बिया. दुसऱ्या दिवशी जरा टोचतं टॉयलेटला जाताना गेल्यावर. मस्त आहे खरं पेरू. पेरूच्या सीझनला पेरू खायचं, सफरचंदाच्या सीझनला सफरचंद, डाळिंब्याच्या सीझनला डाळिंब, आंब्याच्या सीझनला आंबे. केळी तर काय बारमाही खायचीच. तुम्ही म्हणा शुगरच्या ठिकाणी, फळाच्या ठिकाणी. कळलं? नारद मुनी चला डोसा प्रेमिक्सचं काम करूया. भाभीचं दुकान आज उघडाय की, थांबा जाऊन येऊया दुकानात. पाऊस होता वाटतं. तुम्हीच की. आणि त्या बांगड्या मला मोठ्या मध्ये तोडे टाईप आणले तसले मला पाहिजेत. उद्या आणून द्या. लक्षात आले ना ते तुम्ही दाखवला तसले मला. मैत्रिणींनी 2 सांगितले. ते काय कितीला देता बघा तुम्ही. द्या मला उद्या आणून द्या. गावाला गेलात हा. किती सुंदर आहे तो भाभी. सगळे 4 घेऊन टाकू काय? मस्त आहेत, सुंदर. काय पांढरे पडणार ना? ते आम्हाला त्या दुकानाची जरा गॅरंटी आहे. गॅरंटी आहे, असू दे घ्या. काय असेल ते असेल. जरा आपली हाऊस तर झाली भाभी, होय की नाही? असू दे. छान आहे बघा. हे बघा किती सुंदर आहे. हे हिऱ्यांमध्ये करून घेतलेलं मी खूप जणींना बघितलं हे वालं. आणि एवढं गोड दिसते ते. छान आहे बघा डिझाईन. आणि ह्याला डिस्को पण आहे भाभी, होय ना? आणि ह्याचं डिझाईन छान आहे, मस्त आहे. चला 4 पण घेऊन टाकते. चला एवढा आनंदाने काढून ठेवलाय तुम्ही माझ्यासाठी. 4 घेऊन टाकते हा भाभी तुमची. तुम्हाला वाटतंय ना म्हणून घ्या. पैसे रखो. हा हॅलो. हो 8 वाजलेत की आता. चालू झालं असेल की मेस. हां येताना घेऊनच या मडवा. नाही तर मी जाणार होते आत्ता. ठीक आहे घेऊन या येताना. ओके. आणा की भाकरी आहेत गरम गरम घेऊन या. गरम गरम भाकरी आणा की. चालतं. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. तुम्ही आत्ताच बघितलं की फोन करून काकांनी विचारलं की मी आता बाहेर आहे, त्या बाजूलाच आहे, तर येताना डब्या घेऊन येऊ का? तर मी म्हटलं की हो आणा. तुमच्यापैकी काही जण मला म्हणत असतात की बिचारे काका मेसचा डबा जेवतात, किंवा कोणीतरी विचारत असतो ही बाई आहे हिला स्वयंपाकघरात जायला काय होतं, हिनं का करायचं नाही वगैरे वगैरे, किंवा तुम्ही घरातच का मावशी स्वयंपाक आणि मावशी ठेवत नाही वगैरे वगैरे. मला तुम्ही बरंच काय काय विचारत असता.
पण तुम्हाला सांगू का, इतकं मस्त जेवण असतं. आज तर दुपारी एवढा मस्त वांग्याची भाजी होती, मटकीची उसळ होती, दही कांदा. आता सुद्धा बघा कसं व्हायला लागले, लोणचं, खरडा, आणखीन भाकरी आणि चपाती. आपण घरामध्ये एकतर भाकरी करतो नाही तर चपाती करतो, हे काही नाही. त्यांना भाकरी आवडते, ते भाकरी आणतात, घेतात, 1 भाकरी 2 चपाती. किती मस्त. एवढ्या एवढ्याच्यासाठी वेगळं करत कोण बसणार. आणि ती मावशींची वाट बघायची, मग तो सगळा कट्टा करत बसायचं त्यांनी, मावशीनी किंवा आम्ही. त्या सगळ्या वस्तू घरी आणत बसायच्या, किराणा आणायचा, काहीही करावं लागत नाही. 60 नंतरचं म्हातारपण आहे आमचंही, कळलं का. ह्याच्यापूर्वी होत्या मावशी येत होत्या, पण आता कोरोनानंतर मावशींचे मिस्टर त्याच्यात वारले, त्यामुळे मग त्यांनी गावच सोडलं. आणि छान, म्हणजे एकदम छान आहे त्यांचा मुलगा, त्यामुळे मग ती तिकडे गेलेले आहे. तर तुम्हाला मी सांगते की अजिबात हे वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये, कमीपणा येण्यासारखं काही नाहीये, किंवा आळशीपणा नाहीये, काही नाही. ही आहे मस्त सोय. आजकाल प्रत्येक जण अशी सोय बघते, कारण वयोमानानुसार आम्हाला नको वाटतं सगळं करायला. आणि जर घरगुती सगळं मिळत असेल तर का नाही घ्यायची ही फॅसिलिटी, का नाही घ्यायची. उगाच तुम्हाला वाटतंय मिळून, तुम्ही करता का नाही त्याच्यापेक्षा 10 पट सुंदर करतात, कळलं का. तेल येऊ तेऊ, स्वच्छता काय, किती तुमच्या डोक्यातले हे सगळे किडे आहेत. काही तसं नसतं बरं, खूप छान असतं. तुमची मेंटॅलिटी बदला जरा, म्हणजे सुख लागेल. आणि उठसूट तुम्ही जे म्हणता ना की आमची मुलं लांब गेली, बाहेर गेली, सुना मला बघत नाही, याव नाही त्याव नाही, हे जे सारखं रडत असता का नाही, ते रडणं तुमचं एकदम बंद होईल. उलट घरी कोणीही पाहुणे येऊ देत, विचारायचं किती वाजता येणार आहे, काय येणार आहे, किती जण येणार आहे, तेवढं जास्ती सांगायचं डबा. आता काही वेळेला आम्हाला घेऊन यावा लागतो, काही वेळेला घरपोच येतो. आम्ही बाहेर असलो की आम्ही सांगतो की नाही आम्ही येतोय, तुम्ही काय आणून देऊ नका. इतका छान असतो तो, सुख लावून घेतलं पाहिजे हो. तुम्हाला ते लावून घ्यायचं नसतं आणि तुम्ही उगाच तुम्हीच जणू काय फार किचन क्वीन आणि सुगरणीची काय बाप असल्यासारखं तुम्ही तुम्हाला वाटतं मीच एकटी सुगरण आणि माझ्याच हातचं घरच्यांना आवडतंय, असं काय नसतंय. इतकं छान असतं ना बाहेरचं, वेगळ्या वेगळ्या भाज्या, वेगळ्या वेगळ्या चवी. आणि असं काय तुम्ही एकाच मेसमधनं आणावं असं काही नाही आहे. एखादा महिना एखादी मेस लावायची, दुसऱ्या महिना दुसरी मेस लावायची, असं काही नसतंय हो. मस्त एकदम सुख लावून घेण्यावर आहे. सकाळचा नाश्ता सुद्धा देणारे कितीतरी जण आहेत. आणि जेव्हा तुम्ही ह्या फॅसिलिटीज त्यांच्याकडनं घेता, या सोयींचा, सेवांचा तुम्ही जेव्हा वापर करून घेता किंवा लाभ घेता, त्यावेळेला तुम्ही कुठेतरी या लोकांचा सपोर्ट बनत असता, आधार बनत असता. म्हणजे आपल्याला जसा तो आधार आहे, माणूसबळ आहे आपल्याला, तसं त्यांचा सुद्धा आपण नेहमी डबा त्यांच्याकडनं घेतो, म्हणजे त्यांना सुद्धा आधारच झाला ना. किंवा त्यांच्या सोयीचं ते आपण उपलब्धता आपण त्यांची चालू ठेवली ना. कळलं का, लक्षात आलं का मी काय म्हणते ते. तर आपण त्यांना कळत न कळत मदत करतो, ते आपल्याला कळत न कळत मदत करतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं आहे ते. यात काही वाईट वाटून घ्यायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. याव नाही त्याव नाही म्हणून उगाच विणकामाचं दुसऱ्यांना नावं ठेवायचा हा जो तुमचा स्वभाव काही जणांचा आहे तो बदला. म्हातारपण तुम्हाला जड जाणार आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हीच तुमचं म्हातारपण जड करून घेता, असं करू नका. उलट आपल्याकडे येणारे पाहुणे, सुना, मुलं ह्यांना म्हणायचं या, काहीही तुम्ही करू नका, बसा निवांत बसा. सकाळच्या फक्त चहा तेवढा करायचा, नाश्त्यापासून सगळं आणायचं रेडीमेड, मिळतं, मस्त मिळतं. आणि नाहीतरी तुम्ही पैसेच पुढच्या पिढीसाठी ठेवून जाणार आहे, काय गरज नाही त्यांना. आणि जरी गरज असली तरी आता तुम्ही उपभोगा, तुम्ही मिळवताय, तुम्ही उपभोगा. त्यांची सोय करा, त्यांनाही ऐकतं द्या.
आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते, माझ्या सासूबाईंनी तेव्हा मला हा पायंडा घालून दिलेला आहे, घरात करत बसायचं नाही. आयुष्य एकदाच मिळालेलं आहे, रांदावाडा उष्टी काढा ह्याच्यात आयुष्य घालवायचं नाही. ते मला माझ्या सासूबाईंनी दिलेलं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतेही, पैसे आहेत ना ते बँकेत ठेवण्यापेक्षा वापरा. वाहती गंगा असली पाहिजे. साठली की नाही गंगा, किती गढूळ होते, साठलेल्या पाण्याला वास येतो, त्याच्यात बारीक किडे होतात, याव 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 याव. हो का नाही? गंगा वाहती राहिली पाहिजे. मी तुम्हाला नेहमी म्हणते, अहो त्या देवानं तुमची सोय केलेली असते कुणाला तरी मदत करण्यासाठी, कुणाचं तरी दुकान चालू राहण्यासाठी. तुम्ही ते केलंच नाही, सगळं मीच करते मीच करते मीच करते कर म्हणतो. दुसऱ्या कुणाला तरी मग ती व्यवस्था करून दिली जाते. आपण देवाचं काम करतोय असं समजून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण हे जर का काम केलं, देवदूत म्हणायचं आपण स्वतःला आणि हे काम करायचं. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे आपली सोय होते, इतरांची सोय होते, इतरांचं दुकान चालू राहतं, आपल्याला आराम मिळतो का नाही? मग म्हणून मी म्हणत असते, 60 नंतरचं माहेर पण आहे. मग तुम्ही म्हणता काका ना काका, अहो मी काय, आपण काय फार चांगला स्वयंपाक करत नसतो, एक लक्षात ठेवा. एकाच एक पद्धतीचं काहीतरी करत असतो. आणि फार तुम्ही सुगृहिणी असलात तर तुम्हाला कोण नोबल पारितोषिक देणार नाही, तुम्ही सारखं करून करून घालताय म्हणून. चव बदल पाहिजे. हल्लीची मुलं तुम्हाला माहिती आहे ना, रात्री अपरात्री ऑर्डर करतात. हल्लीच्या मुलांना रात्री अपरात्री ऑर्डर करून खाण्यात फार इंटरेस्ट. ते झोमॅटो फोमॅटो वगैरे सगळे जण आहेत ना, ते मी बघत असते. क्लाउड किचन, रात्री 2 वाजता त्यांना ऑर्डर येते, 1 परोठा आणि 1 मसाला ताक. मग त्या परोठ्याबरोबर लोणचं, चटणी, सॉस वगैरे देऊन एकच तेवढा रात्री 2 वाजता त्या पॅक करून देतात. कितीतरी क्लाउड किचन असे चालू आहेत. मग हे रात्री 2 वाजता कोणतरी खातं, याचा अर्थ काय की हल्ली रात्री अपरात्री सुद्धा खाणं पिणं करणारी माणसं आहेत. आणि ती खाणं ठेवला की डबा तिथं, खाणं पिणं करणं, ह्याला गाडीला लावलंय, गाडीलाच लावून ठेवले. खाणं पिणं करणारी जी माणसं आहेत त्यांच्यामुळे, म्हणजे किचन चालू असतं, त्यावेळेला रात्री भूक लागते, त्यांची सोय होते. आणि बऱ्याच वेळेला असं काही नाही आहे की जे बाहेर राहतात, जे घरात राहत नाहीत तेच मागवतात, असं नाही आहे. आज आईनं केलेला स्वयंपाक आवडलेला नाही, घरात केलेला स्वयंपाक बायकोने केलेला आवडला नाही, मागवतात. हा ट्रेंड आला आता, हा बदललेला ट्रेंड आहे. ह्याला तुम्ही बिघाड म्हणू शकत नाही, याला तुम्ही बदलच म्हणायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या क्लाउड किचनचं हे करून घेऊ ना. आज कंटाळा आलाय, बाहेर जायचं नाहीये, मेसमधनं आणायचं नाहीये, एवढंच मला पाहिजे, जास्त भूक नाहीये, क्लाउड किचनवरून मागवा, तेवढंच येतं घरपोच. 10व्या मिनिटाला 15व्या मिनिटाला सगळ्या गोष्टी येतात. 8 मिनिटं 9 मिनिटं क्लाउड किचनचे व्हिडिओ बघा, फार सुंदर आहेत व्हिडिओ, बघायला सुद्धा मज्जा वाटते. गडबड मध्ये तेच काहीतरी करत असतात. पनीर पराठा, पनीरची भाजी, भराभर जे ऑर्डर आलेली ते करत असतात. त्याच्यावर चहा कॉफी सुद्धा ऑर्डर असते, 1 कप चहा 1 कप कॉफी, आणि ते देत असतात. मला बघायला फार मजा वाटते. आणि त्यामुळे लक्षात आलं की ट्रेंड बदललेला आहे. घरातलं केलेलं घरातलं जेवायला पाहिजे असं नाही. घरातली भाजी आवडलेली नसेल तर लगेचच आजकाल दुसरं मागवायचं, हा ट्रेंड आलेला आहे. मग कशाला करून घालायचा सोस तुम्हाला तरी पडलाय. बसा गप, लावून घ्या सुख.